नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:15 आणि मी पण तयार झालो आहे. ॲक्च्युली मतदानासाठी आलेलो आणि मतदान करून झाल्यानंतर थोडे इकडचे तिकडचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाले आणि छोटीशी ट्रिप होती. ते छोटीशी ट्रिपची आज सांगता होते. ॲक्च्युली गावाला आल्यानंतर शक्यतो मी थोडे दिवस राहतो, पण यावेळेस आहे ना कामाचा लोड जरा जास्त आहे, त्यामुळे राहता येत नाही आहे. त्यामुळे जेवढ्या काय जमल्या व्हिडिओ तेवढ्या केल्यात आणि आता परत आपण निघालो आहे मुंबईला. गावातूनच गाडी आहे मुंबईला जायला. संध्याकाळी 7चा टायमिंग आहे. बघूया सर्वजण जमतील तोपर्यंत. मला वाटतं 7-7:30पर्यंत तरी गाडी सुटेल असं आशा करूया. तर गावाला आल्यानंतर म्हणजे गावचा निसर्ग, गावचं घर, गावची माणसं, गावची माती सगळं कसं एकदम भारी वाटतं आणि हे दिवस एकदम पटकन निघून जातात. तर यावेळेस काही जास्त राहताच आलं नाही आणि अवनी आणि मयुरी पण होते, एकटाच आलेलो. तर आता निघायचं आहे. संध्याकाळची वेळ आहे मंडळी आणि आजूबाजूचा परिसर मस्त झाला आहे. आपला राजवाडा, आजूबाजूचा परिसर तुम्हाला माहितीच आहे, खूप छान आहे. पेरूला आता पेरू धरलेत, मी धरायला लागलेत. एक 15-20 दिवसामध्ये पेरू पण खायला मिळतील आपल्याला. पाठीमागे काजूची भाजी खाऊन झाली फायनली. यावर्षीची पहिली भाजी आपण खाल्ली आणि संध्याकाळची सनसेटची वेळ आहे मंडळी. एक 6:30 व्हायला आलेत. आता सनसेट होईल थोड्या वेळातच, कारण आत्ता दिवस मोठा आहे त्यामुळे सनसेट उशिरा होतो, सूर्यास्त उशिरा होतो. आणि आपला हा पाठचा परिसर परसावन. तर इकडे लाकडं वगैरे दिसत आहेत. ती लाकडं आता परत खोपीमध्ये भरली जातील आणि पावसाळ्याची सोय. इकडे काजूचं झाड. आता काजू काय आपल्याला खायला मिळणार नाहीत. एक कशी तरी काजूची भाजी खायला मिळाली आपल्याला. इकडे बघताय शेवग्याच्या शेंगा. खूप खूप शेंगा दिल्या, म्हणजे मन तृप्त झालं. माझंच मन तृप्त झालं असं नाही, गाववाल्यांचं पण मन तृप्त केलं या शेवग्याच्या शेंगाने. एवढ्या शेंगा लागलेल्या, म्हणजे प्रत्येक घरामध्ये शेंगा पोचल्या आपल्या. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तो आलेला. तर लॉकडाऊनची देण आहे. लॉकडाऊनमध्ये ॲक्च्युली जेव्हा चक्रीवादळ आलेलं ना, तर तेव्हा हा शेवग्याचं जे झाड आहे ते आपण लावलं होतं. ताराताईच्या इथून एक छोटंसं आपण फांदी आणलेली आणि ती लावली होती. तर त्याची आपल्याला शेंगा खायला मिळत आहेत. आणि संध्याकाळचा नजारा मंडळी माहितीच आहे, खूप सुंदर असा दिखावा आपल्या घराच्या पाठून पाहायला मिळतो. कारण सनसेट बघण्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी जातो, पण मला कुठे जावं लागत नाही. म्हणजे ही देवाची देणगी आहे. घराच्या पाठीमागूनच आपल्याला छान असं सनसेट पाहायला मिळतो आणि पूर्ण मोकळा एरिया. लवकरच गावाला येईन तोपर्यंत कदाचित पेरणीला पण सुरुवात होईल मेच्या एंडिंगपर्यंत. त्याच्या अगोदर जर यायला जमलं तर बघूया कसं कसं होतं आहे. आणि आंबे समोर इकडे संदेचा आंबा खूप लागला आहे. तर म्हणजे जरी आपण 2-1 तासाने गेलो तरी एका दुसरा आंबा खायला मिळतो. तर असं हे गावाकडचा निसर्ग. तर अशा मंडळी आठवणी असतात गावाकडच्या, किती सांगितलं तरी कमीच आहे. कारण मला गावाबद्दल जेवढी आपुलकी आहे ना मंडळी, त्यामुळं शब्द निघतच असतात. मी किती वेळा जरी गावाला आलो ना तरी गावाबद्दल बरंच काय बोलत असतो आणि ते आपसूक निघतं. कारण जेव्हा आपण गावावर प्रेम करतो, गावच्या मातीवर प्रेम करतो, गावाकडे येण्याची ओढ असते ना, तेव्हा हे सगळं साहजिक आहे. कारण माझं बालपणच गावाला गेलं आहे, त्यामुळं जी काय ओढ असते ना गावची ती नेहमी राहतेच. किती मुंबईला गेलो तरी, मी जरी महिन्यातून 2-3 वेळा गावाला आलो ना तरी मुंबईला गेल्यानंतर परत लवकरच गावाला यावं वाटतं. आणि त्यामुळे मी नेहमी सांगत असतो मंडळी की गावच्या जमिनी आहेत ना विकू नका. बऱ्याच वेळा सांगतो. ॲक्च्युली किती पॉझिटिव्ह घेता मला नाही माहिती, पण जेवढं पॉझिटिव्ह घेता येईल तेवढं घ्या. ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी शक्यतो त्याच्यात काहीतरी करता येईल किंवा त्याच्यात काहीतरी झाडं लावता येईल किंवा कोणाला दुसऱ्याला गावातल्यालाच कसायला देता येईल असं काहीतरी नियोजन करा. ती विकण्यापेक्षा आहे ना, आपली वडिलोपार्जित जमीन आहे ती विकण्यापेक्षा जपायला शिका. कारण त्याचे मग फ्युचरचे जे काय दुरुपयोग आहेत किंवा त्याचे इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला माहितीच आहेत. आपल्या गावातच आपण पाहुणे बनायला नको किंवा आपल्या जमिनी दुसऱ्यांना गेल्यानंतर काय इश्यू होतात तर ते सगळ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा बरेच जण आपल्या जमिनी विकत आहेत. तर त्या मंडळी विकू नका जमिनी. ॲक्च्युली मंडळी जमिनीबद्दल मी खूप बोलतो, कारण मला नेहमी असं वाटतं की आपल्या जमिनी आपल्याकडेच राहिल्या पाहिजेत. तर बघा, जेवढं पॉझिटिव्ह जमतं आहे तेवढं घ्या. शक्यतो जमिनी विकूच नका. माझा संदेश एवढा राहील, विकूच नका.
कधी जर विकायचं झालंच तर 10 वेळा विचार करा. असो, तर इकडे ॲक्च्युली आपलं वानखेडे स्टेडियम आहे. खेळायला आज मला यायला जमलं नाही, तर इकडे बघताय सर्व मुलं खेळत आहेत क्रिकेट. आणि पटापट आपल्याला निघायचं आहे, तर म्हटलं एक धावती भेट घेऊन जावी, कारण निघायचं आहे म्हटल्यावरती काही खेळायला यायला जमलं नाही आपल्याला. कोण जिंकतंय? कोण जिंकतंय रे? काय बोलतो? आउट. बटरने विकेट घेतला. बटर फेमस आहे रे क्रिकेटमध्ये, नेहमी विकेट घेतो. पमे येतोयस ना का राहतोयस? निघतोयस ना? चल मग 7:45 झाले मग. चला रे, आम्ही निघतोय. लवकर यावा तुम्ही पण, काळजी घ्यावा. काय आम्ही येतच राहणार, परत येणार. चला बाय बाय. आणि हे कुठल्या गाडी जातोय? हा, हे वोटिंग केलेलं गाडी घेऊन चाललाय. आहे अजून वोटिंग नाही, गाडी आहे इथेच. चला मंडळी, कसं आहे माहिती आहे, गावची पोरं पण आहेत ना, खूप जीव लावतात, कारण पोरं आहेत म्हणून आपण आहे. आणि मी जेव्हा गावाला येतो तेव्हा पोरांसोबतच जास्त असतो, त्यामुळे क्रिकेट खेळत होते. खेळायला जायला जमलं नाही, पण म्हटलं भेटून येतो, कारण जाता जाता एक व्हिजिट देणं गरजेचं आहे. असो, चला मंडळी, आता जेवून घेतो जायच्या अगोदर. जेवल्यानंतर मग लगेचच निघूया. संध्याकाळची वेळ पण झाले, सनसेट मस्त झालेला आहे. या मंडळी जेवायला या. काजूची भाजी, भात आणि तांदळाची भाकरी असं जेवण आहे. जेवूया आणि मग निघूया. जेवण झालेलं आहे मंडळी, तर आत्ता थोडी आवरावर करतो. आणि काय जास्त सामान नाही, तांदूळ घेतलेले आहेत थोडेसे आणि बाकी छोटं मोठं सामान आहे, तर ते घेऊन निघूया वरती गोठणीवर. गाडीमध्ये बसायचं आहे आणि प्रवासाला सुरुवात करायची. प्रमोद पण आहे, मजुकाकी आहे, मामी आहे, प्रमोद मामा आहे, असे सर्वजण आहेत. तर प्रवास असणार आहे रात्रीचा, त्यामुळे जास्त काही रात्रीचं दाखवतात येणार नाही, पण जेवढा काय प्रवासामध्ये असेल ते नक्कीच दाखवणार आहे. या माणसाला मुंबईला नाही यायचं आहे. क्रिकेट खेळायला कोणी सांगितलं? पाहायला चाकलं. हां, राहतो तर हा, मी चाललोय. चला हां, चल ये लवकर. हां, दुकानाकडे. चल, बाय बाय. लंगडतोय बघ कसा. आपला बाळू. चला मंडळी, 7:10 झालेत, तरी उजेड बघा किती आहे. चांगला उजेड आहे एकदम. आणि निघाले, चाकरमाने आलेले सर्व. बाय 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 बाय. चाललास तू? बाय 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 बाय. जा बाय. चला बाय बाय. लालपरी पण आलेली आहे. चल आई बाय. हा, उद्या करतो फोन सकाळी. हां, पोचल्यावर. मामा बाय बाय बाय. चल बाय. पोरगा आलेला भेटायला मगाशी, घरात येऊन गेले. होय ना. चल, तू कधी येतोयस? कधी येतोयस? उद्या येतोय. चालेल, चला चला, सब रेडी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला बाय बाय बाय. रात्रीचे 10:15 वाजलेत आणि आम्ही आत्ता आलो आहे खेड, म्हणजे सोडला आहे. आणि समोरच आता तो कशिडीचा घाट लागेल आपल्याला. बघूया, बोगदा चालू असेल तर बोगद्याने जाऊ, अदरवाईज घाटाने जावं लागेल. तर ॲक्च्युली इथे आता डिझेल भरण्यासाठी गाडी थांबले, तर लवकर जाऊ बहुतेक. जर आपण 10:20 जर खेळला आहे तर 7 तासामध्ये वगैरे पोचलं पाहिजे साधारण मुंबईमध्ये. बघूया, पण गाडी नालासोपारामध्ये कधी जाईल काय माहिती नाही. तर जेवणाचं इथे यावर्षी थांबलेलो, पण जेवण इथे संपलं आहे. पण आपला एक छोटा सबस्क्रायबर भेटला. नाव कसं तुझं? पारस. आणि गावचं नाव शिवनेर, राजापूरचं आहे. आणि
व्हिडिओ आवडतात ना? अच्छा हो थँक्यू. बघत राहा असे व्हिडिओ, कमेंट करत राहा म्हणजे समजेल. नमस्कार मंडळी. सकाळी ॲक्च्युली अराउंड 6-6:30ला घरी आलो. झोपलो मस्त, ताणून दिली आणि नंतर ऑफिसला गेलेलो. आता वाजलेत म्हणजे संध्याकाळचे 6. ऑफिसमधून घरी आलो आहे. थोडं लवकरच आलो कारण जेव्हा रात्री आपण लालपरीने ट्रॅव्हल्सने किंवा प्रवास करून जेव्हा सकाळी पोचतो ना, तर तेव्हा तो दिवस पूर्ण बोरिंग जातो. तर तसंच काहीतरी जबरदस्तीने झोपा काढत काढत कामं केलेली आहेत आणि लवकरच थोडंसं घरी आलेलो आहे. म्हटलं अवनीसोबत थोडं खेळता येईल, कारण आता गावी होतो तर अवनीसोबत काही जास्त वेळ देता आला नव्हता. तर अवनीचं काय काय चाललेलं असतं घरी तुम्हाला दाखवतो. अवनीचा डान्स सुरू आहे. मम्मी गेले आता जस्ट मार्केटला, तर पप्पासोबत म्हणजे फुल धमाल. पप्पा काय बोलतच नाही ना. बघा सगळा अवतार बघायचा आहे का तुम्हाला काय आहे रूमचा. इकडे अवनीचा डान्स सुरू आहे. ह्याच्यानंतर या बाजूला इकडे डॉगी, इकडे गाडी आहे, माऊ इकडे उलटी पडली आहे, फिश आहे, इकडे कोकूला त्याचं मुंडकच गायब आहे कोकोचं. इकडे खुर्ची, इकडे बॅट, इकडे खुर्ची, तिकडे काय पडलंय सगळं अस्ताव्यस्त. इकडे मामा आणि अवनी यांची स्केच आहे तिकडे आणि अवनीची मजा सुरू आहे. काय अवनी काय चाललंय? हा कुठला डान्स आहे हा? मम्मी आहे मारणार दोघांना पण. हा काय आहे हा काय? हा या या मजा येते या ये जा बिस्क्याव ये पडणार ना खाली. कोण आहे कोण आहे हा काय हा हा हो काय काय बोलत असते ना. हो हो हा हा समजला. ते पाल पण आहे तिथे. पाल आहे पाल. हो पाल आली ना. पाल ही कोणती स्टाईल आहे रे बसायची? बसा हा हा हो काय मजा येते मजा येते हा असं. ए कुठे चालली गाडी? हा हत्ती. हा कोण? फॉग. मयुरीने नाश्ता आणलाय, जस्ट मार्केट मधून आलाय. अवनी कोण खाणार? ए बघ खाऊ ए बघ. आणि अवनी कशावर बसले बघा. हनुमान. खुर्चीवर खुर्ची आणि उलटी पडलीस तर हा खाली उतार. हे बघ खाऊ खाऊ काय नको काय रे. हा काय हा हा हात धरतो. हा चल कुठे जायचं? तू बघ ना, मी टीव्ही बघू. हा बस नीट बस. हा बस. मयुरी काय बनवते? चिकन. तर आज मार्केटमधून चिकन आलेलं आहे. वाटण वगैरे झालेलं दिसतंय. वाटण झालेलं आहे, फोडणी द्यायची आहे. हे वाटण. अवनीची बडबड काय खूप चाललंय सध्या. मी घरी आलो मग काय विषयच नाही. मयुरी पण गावी जाणार आहे. काय मयुरी? माहेरी जाणार आहे पूजेसाठी. वाडीची असते ना पूजा? अच्छा. काय काय वाटण मध्ये? कांदा, खोबरं, आलं, लसूण, सुको खोबरा. हो. अच्छा.
वाटण कसं थोडं चांगलं परतवून घ्यायचं. तेल सुटलं. हां, म्हणजे कसं त्या ग्रेव्हीला जरा चव चांगली येते अजून. आणि इकडे कोरा चहा. गावाकडे पण आपल्याकडे कोरा चहा असतो आणि मुंबईला पण, कारण कोरा चहा मला आणि मयुरीला दोघांना आवडतो. त्यामुळे शक्यतो दुधाची चहा आमच्याकडे नसते, कोरी चहाच असते. थोडीशी हळद टाकले. आता हा घडशीबंद मसाला आपला. चिकन कसं जरा तिखटच बरं वाटतं. परतून घेते मसाले आणि मग जरा मसाले वाफवूया अजून 5 मिनिटं आणि मग चिकन घालूया. जरा तेल सुटू दे वाटणाला. चिकन मसाला पण घालून घेते आताच. वाटणाचं पाणी आहे थोडं, ते घालते. एक छोटीशी उकळी येऊ दे, मग चिकन टाकूया. चिकन छान असं धुवून घेतलेलं आहे. डॉगी कुठे आहे? डॉगी कुठे आहे? हा, बस बस त्यावर बस. अच्छा, उचलते का? उचलला. बस हो गाडीवर. अरे वा वा, डॉगी गाडी चालवणार. या मंडळी चहा प्यायला या. चहा तयार झालाय. फोडणी देता येता चहाची मजा घेऊ. गावाला आईच्या हातचा कोरा चहा आणि मुंबईला मयुरीच्या हातचा कोरा चहा. मस्त तेल सुटलंय. हो, वास पण छान येतोय. आता चिकन घालूया. बटाटा टाकलाय एक. आता परतून घेते. मीठ घालते थोडं आणि मग झाकण मारून ठेवूया. पाणी नाही टाकत आहे, मगाशी टाकलंय वाटणाचं पाणी थोडं. ओके. आता ह्याचं पाणी सुटेल चिकनला. परतून घेतलं. आता झाकण मारून ठेवूया. हो, पाणी सुटेल त्याला, चिकन शिजेल मस्त. अशा रीतीने मंडळी चिकनला पण फोडणी झालेली आहे. ऍक्च्युली गावाहून आलोय, पण दिवसभर ऑफिसची कामं केली. आता अवनीसोबत खेळलोय ना, तर थकवा निघून गेलाय आणि रात्री मस्त चिकनवरती पण ताव मारायचंय. तर मजा आहे. तर ऍक्च्युली आपण काय शॉर्ट ट्रिपसाठीच गेलो, मतदानासाठी खास गेलो गावी. तर मतदान वगैरे करून आता मुंबईला आलेलो आहे. आणि मुंबईला आल्यानंतर तर अवनी आणि मयुरी पण जाणार आहे दापोलीला. माहेरी जाणार आहे अवनी, पूजा वगैरे आहे तिकडे जाणार आहे. तर कदाचित 2-4 दिवस परत एकटाच पडणार आहे इकडे. कारण मी गेलो असतो, पण तिकडे प्रॉब्लेम काय की नेटवर्क पूर्ण गुल होतं यांच्या माहेरी. तर नेटवर्क नसल्यामुळं मग ऑफिसची कामं माझी होत नाहीत. त्यामुळं मग यावेळेस ॲक्च्युली कामाचा लोड जास्त आहे. त्यामुळे मी गावी गेलो तरी आमच्या गावी नेटवर्क आहे, त्यामुळे मग कामं चालू राहतात. पण मयुरीच्या गावी गेलो तर पूर्णच फोन बंद होईल आणि सध्या नको आहे, कारण ऑफिसची कामं भरपूर आहेत. तर त्या कारणाने जाता येणार नाही. बघूया, जमलं तर त्याच्यातच काही ॲडजस्टमेंट झाली तर जाऊया असं मंडळी. तर मुंबईला आलेलं आहे आता. तर हा प्रवासाचा व्हिडिओ होता. ॲक्च्युली कसं रात्रीचा प्रवासात एवढं काय दाखवता येत नाही, तरीसुद्धा जेवढं काय दाखवता आलं तेवढं दाखवलेलं आहे. आणि गावच्या थोड्याफार व्हिडिओ झाल्या, परत काही लवकरच जाऊ. पण आतापुरतं मंडळी इथे थांबूया. भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय 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 बाय. सगळ्यांना बाय. अरे हो हो, डान्स 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 डान्स. ए ए ए